भिवंडी तालुक्यातील पूर्णा गावामध्ये तश्विनी हॉटेल समोर नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे हरिश्चंद्र पाटील व पाटील परिवाराच्या वतीने त्यांच्या या नवीन युवा मार्टचे उद्घाटन यावेळी अध्यक्ष अग्रसेना राजाराम साळवी यांच्या शुभ हस्ते पार पाडले गेले। तसेच या शुभप्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। तसेच या शुभप्रसंगी माजी खासदार व केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री भारत सरकार कपिलजी पाटील, नवनिर्वाचित खासदार बाळामामा म्हात्रे समवेत अनेक मान्यवर या शुभप्रसंगी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते आणि उपस्थित मान्यवरांच्या वतीने हरिश्चंद्र पाटील व पाटील परिवाराला या नवीन उद्योगधंद्याला मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत। तसेच पाटील परिवाराच्या वतीने देखील आपल्या विनंतीला मान देऊन जे मान्यवर या शुभप्रसंगी उपस्थित झाले त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली, त्या सर्वांचे पाटील परिवाराच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करण्यात आले। तर चला पाहूया या शुभप्रसंगी काही क्षणचित्रे। हा युवा मार्ट चालू केला त्याच्यासाठी मला शुभेच्छा देण्यासाठी जे माझे नातेवाईक, परम मित्र सर्व आले त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। धन्यवाद। एक मोठी कामगिरी करून दाखवलेली आहे। या परिसरातल्या लोकांना भिवंडी किंवा ठाण्याला जाण्याची गरज वाटत होती, ती पूर्तता हरिश्चंद्र पाटलांनी आपल्या कर्तबगारीने हा माल निर्माण करून तयार केलेली आहे। मी सर्व लोकांना सांगेन की आपण त्यांनी ज्या पद्धतीने हा मॉल निर्माण केले, ज्या परिसरासाठी सुधारणा करण्यासाठी त्यांनी मालची निर्मिती केलेली आहे, त्या सर्वांनी त्यांना पाठिंबा द्यावा आणि इथे खरेदीसाठी आपली गर्दी करावी की ठाण्याला जाण्याची गरज नाही किंवा भिवंडीला जाण्याची गरज नाही, अशी व्यवस्था आपल्या दारात आणलेली आहे। ही त्याचे मोठे आपल्यावर उपकार झालेले आहेत असं म्हणायला हरकत नाही। आणि म्हणून मी हरिश्चंद्र पाटील हे माझे जवळचे नातलग जरी असले तरी आजच्या दिवशी ते आपले दैवतच आहेत समजायचं। कारण या परिसरातल्या लोकांची सोय करून देणं ही साधी गोष्ट नाही आणि एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट इथे टाकायची ही पण साधी गोष्ट नाही। बऱ्याचशा मारवाडी गुजरात्यांचे मॉल होतात, परंतु एक मला अभिमान वाटतो की आपल्या एका माणसाने, आपल्या भूमिपुत्रांनी अशा मोठ्या प्रकारे मॉल निर्माण करून एक आश्चर्याचा धक्काच दिलेला आहे असं मी म्हणेन। आणि हा मालाची भरभराटी होईल
याच्यामध्ये दुमत नाही, कारण या परिसरामध्ये कुठेही अशा प्रकारची व्यवस्था नाही. आणि म्हणून अर्चन पाटलांना पुन्हा मी धन्यवाद देईन की त्यांनी चांगली सोय करून ठेवलेली आहे आणि या लोकांची एक व्यवस्था करून ठेवलेली आहे. त्यांच्या कुटुंबियाने आज पूर्णा येथे श्री मार्ट याचं शुभारंभ केलेला आहे. निश्चितपणाने मी त्यांना शुभेच्छा देईन आणि त्यांचं कौतुकही करेन. आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे की आपल्या ठाणे जिल्ह्यातले भूमिपुत्र एका चाकोरीत व्यवसाय करणारी लोक आहेत. तर चाकोरीच्या बाहेर जाऊन हरचंद्र पाटील यांनी काहीतरी वेगळेपणाने वेगळा बिझनेस करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. मी आपल्या माध्यमातून जनतेला आवाहन करीन की त्यांच्या प्रयत्नांना यश येण्यासाठी आपण सगळ्यांनी खंबीरपणाने त्यांना साथ देण्याची आवश्यकता आहे. छोटीशी सुई जरी आपल्याला खरेदी करायची असेल तरी श्री मार्टमध्येच आलं पाहिजे, तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांना साथ मिळेल आणि मग भूमिपुत्रांना प्रोत्साहन मिळेल की अशा प्रकारचे वेगळे व्यवसाय करण्याची प्रेरणा या व्यवसायातनं हरचंद्र पाटलांनी जी घेतलेली आहे तर त्यांच्याकडून प्रेरणा इतर समाजाच्या धुरीणांना मिळेल आणि हा समाज खऱ्या अर्थाने चौफेर असा व्यवसाय करणारा समाज होईल असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मी हरचंद्र पाटील आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांना शुभेच्छा देतो. परमेश्वर त्यांना या व्यवसायामध्ये यश देवो, भरभराट देवो अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. शुभेच्छा ह्या देतो की हे तर आमच्या वडिलांचे मित्र आणि यांनी जे आज इथे भव्य आणि दिव्य इमारत उभी केलेली आहे आणि हे जे युवा मार्ट म्हणून इथे चालू केलेलं आहे ते खूप म्हणजे त्यांचं जसं वाहवा करणं तेवढं खूप म्हणजे कमी आहे. कारण की याच्या अगोदर प्रत्येक वेळी ठाणा किंवा आम्हाला भिवंडीला या पूर्णा गावातल्या या परिसरातल्या सर्वांना मॉलसाठी जी पण काही खरेदी करायची असायची ती एकतर ठाण्याला जायचं किंवा एकतर भिवंडीला जायचं. पण आता आमच्या काकांनी म्हणजे हरचंद्र पाटील काकांनी सर्वांसाठी इथे सोय केल्याबद्दल मी सर्वांच्या वतीने, माझ्या ग्रामपंचायतच्या वतीने, पूर्ण ग्रामस्थांच्या वतीने आणि या सर्व परिसराच्या वतीने त्यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी खूप चांगली इथे सर्वांसाठी सोय करून ठेवलेली आहे आणि त्यांचा हा धंदा, हा बिझनेस खूप म्हणजे भरभराटीला जाऊ दे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.